जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। भिलवडीकरांनी अभियानात हिरारीने सहभाग नोंदवून संधीचं सोनं करून घ्यावं। गट विकास अधिकारी राजेश कदम। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भिलवडीमध्ये कार्यशाळा संपन्न। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज या अभियानाच्या माध्यमातून समृद्ध गाव समृद्ध महाराष्ट्र हे ध्येय साध्य करण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचंही गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी स्पष्ट केले। हे अभियान गावात यशस्वीरित्या राबवून पलूस तालुक्यातील भिलवडी हे गाव अभियानात अग्रेसर राहील या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आवाहन पलूस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राजेश कदम यांनी केले। पलूस पंचायत समिती व भिलवडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली कार्यशाळा आज बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी भिलवडी येथील मारुती मंदिराच्या भव्य पटांगणावरती उत्साहात पार पडली। यावेळी गट विकास अधिकारी राजेश कदम बोलत होते। या प्रसंगी पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी, विविध संस्थेचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। गट विकास अधिकारी राजेश कदम म्हणाले की प्रत्येक गावाला वीज, पाणी, शिक्षण, रस्ते यांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम पंचायत राज व्यवस्थेमार्फत केले जाते। विविध अभियान व योजनांच्या माध्यमातून गावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून भिलवडी गावाच्या विकासाची मोठी संधी मिळाली आहे। या संधीचं सोने करत आपले गाव समृद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, शैक्षणिक विभागासह गावातील प्रत्येक नागरिकांनी हिरारीने सहभाग नोंदवला। अभियानात तालुका स्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस 15 लाख रुपये, जिल्हा स्तरावर 50 लाख रुपये, विभाग स्तरावर 1 कोटी रुपये तर राज्य स्तरावर प्रथम येणाऱ्या पंचायत समितीस 5 कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज्य अभियानाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय येवले हे विशेष उपस्थित राहिले। यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधत अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी गावकऱ्यांनी आपल्या अडचणी व शंका मांडल्या, त्यावर श्री येवले यांनी समाधानकारक उत्तरे देत अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले। या कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, गाव पातळीवरील प्रमुख नेते मंडळी, स्थानिक नागरिक तसेच सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते। आज ग्रामपंचायत भिलवडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अभियानाची कार्यशाळा आणि त्या अभियानाचं उद्घाटन या प्रसंगी आम्ही सगळे पंचायत समितीची टीम उपस्थित आहे। या अभियानामध्ये 7 प्रकारचे घटक आहेत। 7 प्रकारच्या घटकांवरती काम केल्यास त्या ग्रामपंचायतीला पहिलं बक्षीस हे राज्य स्तरावरचं 5 कोटी रुपयांचं आहे, विभाग स्तरावर 1 कोटी रुपयांचा आहे, जिल्हा स्तरावरती 50 लाखांचं आहे आणि तालुका स्तरावर 15 लाखांचं बक्षीस आहे। बक्षिसाची रक्कम तर मोठी आहेच, परंतु ह्या अभियानामध्ये जर सगळ्यांनी सहभाग घेतला तर गावाचा सर्वांगीण विकास या अभियानाच्या माध्यमातून शक्य होणार आहे। त्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्व आमची टीम, पंचायत समिती पलूसची सर्व टीम आम्ही मेहनत घेत आहोत। आम्ही सगळ्या गावांमध्ये फिरत आहोत। या अभियानाचा जनजागृतीच्या अनुषंगाने आम्ही एक ज्योत पेटवलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही ही ज्योत घेऊन जाणार आहोत। त्या ज्योतीचं त्या ठिकाणी प्रज्वलन केलं जाईल आणि आम्ही पुढच्या गावात जाऊ अशा प्रकारे ह्या अभियानाची जनजागृती पुढील 7 दिवसांमध्ये आम्ही करणार आहोत। आणि दिनांक 17 सप्टेंबर या दिवशी या अभियानाच्या अनुषंगाने एक विशेष ग्रामसभेचं आयोजन संपूर्ण तालुक्यामध्ये आपण करत आहोत। तर मला खात्री आहे की आपला पलूस तालुका हा अशा प्रकारच्या अभियानांमध्ये काम करण्याची सवय या तालुक्याला आहे। इथल्या लोकांना मोठा ऐतिहासिक परंपरा आहे, काम करण्याची उमेद या लोकांमध्ये आहे। तर निश्चितच आपल्या तालुक्यामध्ये या अभियानाचा यशस्वी होण्याचा दर हा सगळ्यात जास्त असणार आहे अशी मला खात्री आहे। या अभियानासाठी इथून पुढे 100 दिवस संपूर्ण तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, अगदी प्रत्येक वार्डमध्ये आम्ही जनजागृती स्वरूपात काम करू आणि
हे अभियान यशस्वी करण्यासंदर्भात आम्ही सगळेजण प्रयत्न करू आणि मला खात्री आहे की आपल्या तालुक्याचा जो काही नावलौकिक आहे तो राज्यस्तर राष्ट्रीय स्तरापर्यंत या अभियानाच्या मार्फत नक्कीच जाईल अशी मला आशा आहे. धन्यवाद.